नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे मरियाईचा गाडा. सदरील अनुभव आपल्याला एका कुटुंबाने पाठवलेला असून हा प्रकार त्यांच्या घरात घडलेला आहे. नमस्कार. आमच्या घरात पोतराजाची पवित्र परडी वास करत होती, पण विज्ञानवादी युगामध्ये आम्ही ती परडी नाकारली. त्याची फळं आम्ही भोगली. त्यानंतर आम्ही त्या परडीला योग्य तो मान सन्मान देत आहोत. त्या परडीची पूजा केल्याशिवाय घरातील कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. हा अनुभव तुम्हाला सांगण्यापूर्वी मी माझी आणि ही परडी घरात कशी आली याची पार्श्वभूमी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझे पणजोबा श्री विठ्ठलराव हे देवीचे मोठे भक्त होते. आपलं अख्खं आयुष्य त्यांनी देवीसाठी वाहून घेतलं होतं. आभरणाचा साज चढवून पोतराजाच्या वेशात त्यांनी गावाची येणारी प्रत्येक समस्या स्वतःवर घेऊन देवीला कौल लावून सोडवली होती. आजही आमच्या परिसरात त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पोतराज म्हणजे लांब केस, कपाळावर हळदी कुंकवाचा मळवट, रंगीबिरंगी खणांचा घागरा, कमरेवर सैलसर घुंगरांची माळ, गळ्यात मण्यांच्या माळा, पायात चाळ, उघड्या छातीचा, हातात एक लांब चाबूक असलेला आणि अंगावर आसूड ओढून घेत असलेला माणूस. हे दृश्य खूप विचित्र वाटतं, पण हे पोतराजाचं वर्णन आहे. रस्त्यावर तुम्ही त्यांना अनेकदा पाहिलं असेल, कारण ते काही पैशांची मागणी करत अंगाचे वेडेवाकडे चाळे करत असतात. परंतु हे कडू वास्तव ग्रामीण भागात नसतं. तिथे त्यांना योग्य तो मान सन्मान देऊन त्यांची आर्थिक हेटाळणी होणार नाही याची काळजी गाव घेत असतं. गावात त्यांना मान सन्मान असतो, त्यामुळे ते लोक देवीचे आहेत अशी मान्यता त्यावेळेस होती, आजही आहे. परंतु वीदभर पोटासाठी पोतराजाचा वेश करून शहरात सध्या अनेक लोक फिरत आहे. त्यांच्यावरून जेव्हा खऱ्या पोतराजाची पारख लोक करतात त्यावेळी मनाला खूप दुःख होते. असो, अनुभवानुसार सांगायचं झालं तर माझ्या पणजोबांचे 2 सुपुत्र, माझे आजोबा काशीराम आणि गंगाराम, हे दोघे सख्खे भाऊ. आई वडील दोघेही आध्यात्मिक. 1970च्या अगोदरचा काळ म्हणजे श्रद्धा अंधश्रद्धा यात कसलाही फरक नव्हता. कुठल्याही गोष्टीला श्रद्धेने ती शिगेला नेण्यात श्रद्धाळू आणि भाबड्या लोकांचा हातखंडा होता. म्हणजे श्रद्धा अधिक असेल, मनाची शक्ती एकाग्र झाली तर त्यापुढे कोणीही झुकतो. विज्ञानवादी युगात हे सिद्ध करत राहावं लागतं, परंतु अध्यात्माच्या जोरावरती मनाची शक्ती एकत्र करून हवं ते मिळवण्यावरती लोकांचा भर असायचा. ग्रामीण भागात अजून एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे एक वेडा माणूस नाचून पाऊस पाडायचा. याला कुठलाच आधार नव्हता. तो कोणी सिद्ध पुरुष नव्हता किंवा कुठला वैज्ञानिक नाही. मात्र त्याची अशी श्रद्धा होती का मी नाचलो तर पाऊस पडणार. एकदा गावात दुष्काळ पडल्याने त्याला संबंध गावाने विनवणी केली. त्याच्या नाचण्याकडे पुरोगामी आणि विज्ञानवादी लोक लक्ष देऊन होती. सलग 3 दिवस तो नाचत राहिला आणि आश्चर्य काय, पावसाच्या सरी सुरू झाल्या. जेव्हा सगळ्यांनी त्याला विचारलं यामागचं रहस्य काय,
त्यावर त्याने इतकंच उत्तर दिलं, मी नाचल्यावर पाऊस येईल का नाही हे मला माहीत नाही, मात्र जोवर पाऊस येत नाही तोवर मी मन एकाग्र करून नाचत राहिलो. मनाची शक्ती प्रचंड असते, तिला अंत नसतो. त्यामुळे अगोदरच्या काळात लोक उपवास, तप, साधना करून हवं ते निसर्गाकडून प्राप्त करून घ्यायची. काशीराम आणि गंगाराम यांच्या घरीसुद्धा पूर्व परंपरेनुसार मरियाई मातेची पोतराजाची परडी होती. आता ती कधीपासून कुठून घरी आली याबाबत कोणाला माहीत नाही, मात्र परंपरा सुरू होती. मागच्या पिढीने श्रद्धेने पुढच्या पिढीकडे ती सुपूर्त करायची. पोतराजाचं आभरण घालून देवीची भक्तिभावाने सेवा करायची. यांना गावाकडून आर्थिक मदत तसेच खाण्यापिण्याच्या बाबत सुखसोयी प्राप्त असायच्या. देवीची पवित्र परडी आणि आभरण मोठे भाऊ म्हणून काशीराम यांच्या वाट्याला आली. ते आयुष्यभर देवीची सेवा करत असत. देवीची जत्रा भरवायचे. गावात त्यांना मानपान दिला जायचा. हिरवे, पिवळे, निळे अशी पिसं अंगाभोवती गुंडाळून त्यावर आभरणाचा साज चढवला जायचा. पायात घुंगरू बांधून ते हलगीसोबत एक संघ व्हायचे. त्यांचा तो नाद भल्या भल्यांना झुलायला भाग पाडायचा. आणि यामध्ये भर म्हणजे त्यांच्या अंगामध्ये देवीचं वारं खेळायचं. शरीराने काळेशार, धिप्पाड शरीरयष्टी, कपाळावर ठसठशीत कुंकू, खांद्यावर पडणारे केस, झुपकेदार मिशीचा आकडा, कमरेला रंगीबिरंगी पिसाचं आभरण, पायात पैंजण आणि हलगीच्या आवाजात थिरकणारे घुंगरू, पाठीवर सडसडीत वळ उठवणारा आसूड, जीवाला कापरं भरवणारं दृश्य असायचं ते. आयुष्यभर सेवा करून काशीराम थकले, पण पोटी मूलबाळ नसल्याने मोठी अडचण आली. ती म्हणजे परडी आणि आभरण पुढे सुपूर्त कोणाकडे करायचं. कारण त्यांचा भाऊ गंगाराम यांचं अकाली निधन झालं होतं आणि त्यांची दोन्हीही मुलं शहरात स्थायिक झाली होती. त्यांना श्रद्धेचं वावडं उठलं होतं. अध्यात्मापासून खूप दूर जाऊन त्यांनी आपला प्रवास सुरू केला होता. गंगाराम यांची दोन्हीही मुलं म्हणजे अनिल आणि सुनील. मोठा अनिल हा पुण्यातील एका कंपनीत कामावर होता, तर लहान सुनील हा पेशाने शिक्षक. दोघांच्याही बायकांना शहरी वारं असल्याने त्या गावात यायला, जत्रा, अध्यात्म मानायला तयार नव्हत्या. त्यामुळे काशीराम जेव्हा अंथरुणाला खिळले तेव्हा शारीरिक त्रासापेक्षा त्यांना अधिक वेदना होत होती ती आई मरियाईची परंपरा खंडित होईल याची. पूर्व परंपरेनुसार गावातील मानपान बंद होईल. आतापर्यंत मरियाईची सेवा केली. तिने पूर्ण घराला आशीर्वाद दिला. घरात कोणीही कधीही उपाशी झोपलं नाही. कुणाला समाधान लाभलं नाही असा माणूसच नाही. प्रत्येक क्षण ज्या देवीमुळे सुखाचा गेला, आयुष्याच्या टोकापर्यंत जगलो, त्याच देवीची परडी आणि आभरण आता मात्र पुढे देऊ शकणार नाही. मनाच्या या द्विधा अवस्थेत अखेरीस अंतिम क्षणाला सर्व घरातील आणि गावातील लोक कृतज्ञतेने काशीराम यांच्या जवळ बसली. पेशाने पोतराज असलेले काशीराम यांना गावात मान होता. अखेरीस त्यांची अंतिम इच्छा त्यांनी सर्व गावकऱ्यांना सांगितली. म्हणाले, मला माफ करा, माझ्या पोटी मूल होऊ शकलं नाही, त्यामुळे मरियाईची परंपरा मला थांबवावी लागत आहे. त्यांच्या या वाक्याने सर्वच गावावर शोककळा पसरली. गावचा पाटील उठून उभा राहिला. काशीराम यांच्या तोंडाला हात लावत, पोतराज, असं बोलू नका. अहो, जेव्हा या गावावर मरियाईचा गाडा फिरला तेव्हा तुम्ही या गावाला वाचवलं. गावात लहान मूल टिकत नव्हतं. पोटुशी महिला मेलेल्या बाळाला जन्म देत होत्या.
तेव्हा तुम्ही जीवाचं रान करून संकट दूर केलं. तुमच्या घराला देवीचा आशीर्वाद आहे. अशी परडी आभरण टाकून तुम्ही देवीचा अपमान करू नका. पण विज्ञानवादी आणि पुरोगामित्वाने पछाडलेल्या दोन्ही पुतण्यांबाबत जेव्हा त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, तेव्हा गावकऱ्यांनी दोन्ही मुलांना म्हणजे अनिल आणि सुनील यांना विनवण्या करून परडी स्वीकारून आभरण चढवा अशी विनंती केली. मोठ्या अनिलने कमी शिक्षण, त्यात कंपनीत कमी पगाराची नोकरी आणि गावात पोतराजाचं उत्पन्न या सगळ्या लालची भावनेने ते आव्हान स्वीकारलं. काशीराम यांनी विधिवत पूजा करून अंथरुणावरूनच अनिलच्या डोक्यावर गुलाल टाकला. देवीची पवित्र परडी देत देवीचा टाक, लाल पोत, पवित्र टपोऱ्या कवड्यांची परंपरागत माळ आणि देवीचा सोन्याचा मुकुट सर्व अनिलच्या हातात दिलं आणि श्वास थांबवला. आयुष्यभर जिची सेवा केली तिच्या चरणाजवळ ते निघून गेले. विधिवत सगळे सोपस्कार पार पडले. 12व 13व झालं. अनिल परिवारासह गावात राहायला लागला. जवळपास वर्षभर तो गावात राहिला. पोतराजाचं आभरण चढवून मिळकत प्राप्त करायला लागला. पण नवरा बायको दोघेही मनाने लालची असल्याने अध्यात्माला फाटा देऊन केवळ पैशाच्या जोरावर देवीला हाताशी धरून राहिले. गावात मानपान असल्याने मिळकत अधिक होत होती. त्यामुळेच घरात आजवर न शिजलेलं मांस घरात शिजायला लागलं. त्यासोबत ज्या गोष्टीचा तिटकारा संपूर्ण खानदानाला होता ती गोष्ट म्हणजे दारू. अनिल रोज दारू प्यायला लागला. पिल्यानंतर त्याला शुद्ध राहत नसे, ज्यामुळे आभरणाचा रोज रोज अपमान व्हायला लागला. अनिलची बायको तर देवीचा साज चढवून गावात मिरवण्यावरती भर देऊ लागली. त्यामुळे परडीची होणारी नियमित पूजा बंद पडली. इकडे वर्षश्राद्धाला इहलोकाची यात्रा संपवलेला आत्मा वापस येतो. त्या दिवशी वर्षपूर्तीनंतर आपल्या घराला शुभाशीर्वाद देतो आणि नवीन शरीरात प्रवेश करतो असं मानलं जातं. मात्र जेव्हा काशीराम यांचं वर्षश्राद्ध होतं तेव्हा मात्र असं काहीच घडलं नाही. वर्षश्राद्धाचा कार्यक्रम ठरवला गेला, पण त्याही दिवशी नशेच्या आहारी गेलेल्या अनिलने दारूच्या नशेमध्ये पूजेला बसायला नकार दिला. अनिलने पूजेला बसायला नकार दिल्याने माझे वडील सुनील पूजेला बसले. वर्षश्राद्धाची पूजा पार पडत होती तेव्हा अनपेक्षितपणे भर उन्हाळ्यात पावसाच्या थेंबांना सुरुवात झाली. लखलखत्या विजांनी पूजेचा विध्वंस झाला. पांढऱ्या शुभ्र भाताचा गोळा विरघळून तो पाटावर विखुरला गेला. दर्प धूप विझली. मांडलेली पूजा विखुरली. देवीची आयुष्यभर सेवा केलेला माणूस त्याच्या अंतिम घटकेला नाराज होता, याचीच चाहूल होती ती. पेशाने शिक्षक असलेल्या सुनीलला या सगळ्याचं विशेष असं आश्चर्य वाटलं नाही. तो दिवस आणि ती पवित्र पूजा कशीबशी पार पडली आणि तो दिवस ढकलून नेला. त्याच रात्री पहिल्यांदा माझे वडील सुनील आणि अनिल काका यांच्यात वाद झाले. कारण वडिलांच्या समक्ष काका पहिल्यांदा दारू पिऊन घरी आले होते. एरवी कानावर यायचं, पण वडील त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. आज मात्र हद्दच झाली. शब्दावरून शब्द वाढला आणि अखेरीस दुसऱ्या दिवशी सकाळी आजीला घेऊन आम्ही आमच्या घरी म्हणजे मुंबईला आलो. काका आणि काकू गावीच राहिले. त्या रात्री कुणाला झोप आली नाही. कदाचित प्रवासाच्या थकव्याने असं असेल असं समजून आम्ही दुर्लक्ष केलं. मी बाबांच्या शाळेत होतो. 10वीला असल्याने रात्रीचा अभ्यास करायचो. ज्या घरात पाऊल पडल्यावरती मनाला समाधानाची, आनंदाची ऊर्जा मिळायची
ती का कुणास ठाऊक कुठे पळून गेली. घरात येताच असंतोषाची, द्वेषाची भावना उफाळून आली. घरात जीव नकोसा व्हायला लागला. दुसऱ्या दिवशी सोमवार होता, त्यात ईदीची सुट्टी. त्यामुळे आम्ही उशिरा उठलो, कारण बाबा आणि मला शाळा नव्हती. सकाळी 10च्या दरम्यान मी पुन्हा पुस्तकात डोकं घालून बसलो. आई स्वयंपाकात मग्न होती. आजी आणि बाबा सकाळी TV पाहत बसले होते. तोच दारावर अनपेक्षित थाप आली. दार उघडच होतं. दोन्ही हात चौकटीवर टेकवत कोणीतरी डोकं आत घुसवलं. ते विठ्ठल काका होते. आवाज करडा, साधारण 60 ओलांडलेली. निवृत्त होऊन दिवसभर घरातच असायचे. फारसं कुणाशी बोलायचे नाही. स्वतःच्या पत्नीला कुणाकडे गेलेलं त्यांना आवडायचं नाही. एकलकोंडे असल्याने पूर्ण गल्लीत फक्त आमच्याशीच त्यांचा संवाद व्हायचा. सुनीलराव आहेत का घरात? त्यांनी विचारलं. तसे पलंगावरती सुस्तावलेले वडील उठून बसले आणि म्हणाले, विठ्ठलपंत, अहो या, काय म्हणताय? त्यावर विठ्ठलपंत आजीकडे नजर टाकून वडिलांना म्हणाले, अहो आज संध्याकाळी जेवायला याल का? थोडी पूजा घातली आहे बायकोने, पाहुणा जेवायला हवाय. वडील हो म्हणणार एवढ्यात आजीने आवाज चढवत सांगितलं, अहो सुनीलचा आज उपवास आहे, तो काही यायचा नाही. त्यावर विठ्ठलपंत नाराजीच्या स्वरात, अच्छा, असं म्हणत लगेच निघून गेले. बाबांनी आजीला असं खोटं का सांगितलंस असं विचारलं. त्यावर आजी विठ्ठलपंत निघून गेलेत याची खात्री करत बोलू लागली, अरे बाबा आज अमावस्या आहे, असं कुणाकडे जेवायला जायचं नसतं. त्यावर बाबांनी अनपेक्षितपणे चिडत आजीला खडे बोल सुनावले, हे बघ आई, तुला काय जे देवाधर्माचं सांगायचंय ते तुझ्या लाडक्या अनिलला सांगत जा, मला नको. या शहरात असलं कोणी काही मानत नाही आणि कोणी मानलं तर त्याला मूर्खात काढलं जातं. त्यामुळे इथून पुढे तू माझ्यामध्ये पडायचं नाहीस. त्यांनी चढवलेला आवाज आणि उच्चारलेली वाक्य अंगावर काटा आणत होती. कारण आत्तापर्यंत आजीने आपल्यासाठी काय केलंय, किती खस्ता खाल्ल्यात, हे बाबा जेव्हा मला सांगायचे तेव्हा त्यांच्या डोळ्यात घळाघळ पाणी यायचं. आणि आज त्यांच्या मनात निर्माण झालेली तुसडेपणाची भावना अंगाला कापरं भरवत होती. बाबा गावावरून आल्यापासून एवढे कसे बदलले कळायला मार्ग नव्हता. बरं त्यांना काही सांगायला जावं तर तू तुझा अभ्यास कर एवढंच सांगायचे. आईला तर बोलूच द्यायचे नाही. त्या दिवशी दुपारी आम्ही जेवण केले आणि पलंगाशेजारी अंथरूण टाकून गप्पा मारत बसलो. तोच बाबांना काहीतरी आठवल्यासारखं ते उठले आणि कपडे घालायला लागले. गाडीची सर्व्हिसिंग बाकी आहे, मी ती करून घेतो, पुन्हा वेळ मिळणार नाही असं मोजकं आईला सांगून ते घराबाहेर पडले. आम्ही मात्र TV पाहत तसेच झोपलो. बाबा जे घरातून बाहेर गेले ते परत यायला तयारच नव्हते. आम्ही शेजारच्यांच्या फोनवरून त्यांना फोन केला, पण फोन लागत नव्हता. 7 नंतर बाबा घराबाहेर पडायचे नाहीत. मात्र आज 7चा काटा केव्हाच पार झाला होता. ते नेमके कुठे गेलेत याची माहिती नसल्याने वाट पाहण्याखेरीज आमच्याकडे उपाय नव्हता. शेवटी आम्ही जेवण करून बसलो. तितक्यात दारावर अनपेक्षित थाप पडली. बाबाच आले असतील या हेतूने आई लगबगीने दार उघडायला गेली आणि समोरचं दृश्य पाहताच थेट चक्कर येऊन पडली. मी धावत जाऊन तिला उचलू लागलो आणि समोर पाहतोय तर दोघांच्या खांद्यावर हात टेकवून बाबा अवघडलेल्या अवस्थेत उभे. दोन्हीही पायांना फ्रॅक्चर होतं. आईला आजीने आणि मी सावरत बाजूला घेतलं. शेजारच्यांनी वडिलांना पलंगावर झोपवलं.
वडिलांची अशी अवस्था पाहून आजीने हंबरडा फोडला. अखेरीस सोबत आलेल्या शेजाऱ्यांनी सांगितलं, "अहो, हे सायंकाळी आपल्या शेजारच्या देवीच्या मंदिरासमोरून जात असताना रॉंग साईडने आलेल्या ट्रकने यांना धडक दिली. जीवावर आलं होतं ते पायावर निभावलं, कारण धडक एवढी जोराची होती का त्यात तुमच्या गाडीचा पार चुरा झाला आहे." सुदैवाने सुनीलराव बचावले. आईने त्यांना दवाखान्याचे पैसे देऊ केले. येताना त्यांनी औषधही आणली होती, त्याचेही पैसे दिले आणि दार लावून घेतलं. नंतर आजी आणि आई बाबांच्या शेजारी बसून जोरजोरात रडू लागल्या. कसं काय झालं असं बाबांना विचारत होत्या. मात्र त्यांच्या डोळ्यावर एक अस्पष्ट गुंगी असल्याने ते काहीच उत्तर न देता हळूच झोपेच्या स्वाधीन झाले. आजीने देवघरातील अंगारा बाबांच्या कपाळी लावला. तसे बाबा भानावर येत चेहरा खाजवू लागले. आईने डास वगैरे चावले असतील या उद्देशाने घामाने भिजलेला त्यांचा चेहरा पदराने पुसला आणि बाबा पुन्हा एकदा शांत झोपले. आजीने जोरात हंबरडा फोडला. "अरे बाबा, हे असलं औशेलाच घडायचं होतं का? कुठून दुर्बुद्धी सुचली? तू बाहेर का गेलास देव जाणे." मला अमावस्या आणि पौर्णिमा हे फक्त वडिलांनी वैज्ञानिक भाषेत समजावून सांगितले होते, पण आजीच्या तोंडून अमावस्येबाबत दुसऱ्यांदा होणारा हा उल्लेख माझ्या मनात प्रश्न निर्माण करत होता. आजी असं का बोलते? आजीला अपघात हवाच होता का, की फक्त अमावस्येला नको होता? बाबा आजीबाबत जो तुसडेपणा दाखवतात तो खरा आहे का? मी अशा गोष्टींचा विचार करायला लागलो. डोकं हळूहळू जड होत गेलं आणि आजी मला नकोशी वाटू लागली. तिने खरंच बाबांपेक्षा जास्त जीव अनिल काकाला लावला होता का, असे विचार करता करता मी अंथरुणावर पडलो. तोच रात्री बाबा अचानक उठले आणि जोरात किंचाळायला लागले. मी नाही, मला नका, नको मला," असं काही बाही बोलायला लागले. आई लगेच उठली, लाईट लावली. बाबा अंथरुणावर उठून बसले होते. मी हलक्याशा नजरेने पाहिलं. आजी मात्र जागेवर नव्हती. आईने बाबांना धीर दिला. त्यांचं डोकं छातीवर घेत त्यांना शांत व्हायला सांगितलं. बाबांनी हळूवार डोळे उघडले. आपण घरातच आहोत हे पाहून त्यांना हायसं वाटलं. आईच्या हातून थोडंसं पाणी पिऊन ते शांत झोपले. बाबांचा आवाज ऐकल्यानंतर आजी स्वयंपाकघरातील देवघराजवळ बसून काहीतरी करत होती. तिच्या हातात एक जपमाळ मी पाहिली. माझं लक्ष जाताच तिने ती माळ पदराखाली झाकली आणि बाहेर आली. आईकडे पाहून विचारलं, "काय झालं ग अचानक?" मात्र आईने, "काही नाही, भास झाला असेल," असं म्हणून विषय संपवला. दोघीजणींचा विषय मात्र तेवढाच नव्हता. त्यांना एकमेकींना काहीतरी सांगायचं होतं. खरं तर माझ्यासमोर असं काही बोलत नाहीत. मी अभ्यासाला बसलो किंवा बाहेर गेलो की हळू आवाजात बोलतात, म्हणून मी झोपायचं नाटक करणं पसंत केलं. मी झोपल्यावर काही वेळातच आई आजीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागली. "सासूबाई, असं कसं झालं? आणि आजच झालं पुन्हा. मी 1000 वेळा सांगितलं होतं आईचा टाक घरात घेऊन येऊ. आई मरियाई आपल्याला समाधान देईल, पण ऐकायलाच तयार होईना. आज बघा, जीवावर बेतता बेतता राहिलं." त्यावर आजी आपले हुंदके सावरत, "पोरी, आपण काय करू शकतो? घराचा कारभार या पुरुषांच्या हातात आणि त्रैलोक्याचा कारभार त्या मरियाईच्या हातात. आपण फक्त चांगला विचार करायचा ग. आपलं कधीही वाईट करणार नाही ती मरियाई. पण आता ह्यो भास कशा पायी?
आजीने आईला विचारलं. आईने तिला काहीच माहीत नाही असं सांगितलं. मग मात्र आजी बोलायला लागली. मी देवघरात आईचा जप करत होते. आईला साकडं घालत होते. पण माझी जपाची माळ अर्धीच राहिली. सुनील मध्येच किंचाळल्याने मी उठून बाहेर आले. मला हे काहीतरी वेगळंच दिसतंय. एकतर हे पोरगं आपलं ऐकत नाही. त्यामुळे काय होतंय आणि काय होईल हे त्या आईलाच ठाव. जाऊ दे, झोप, उद्या सकाळी बघू असं म्हणून आजीने आईला अंथरुणावर झोपायला सांगितलं. आई आणि आजी यांच्या बोलण्याचा विचार करत मलाही उशिरा झोप लागली. सकाळी मी उशिरा उठलो आणि बाबांपाशी बसलो. बाबांनी चांगली महिन्याची रजा टाकली. मुख्याध्यापकांनी ते शाळेच्या बाबतीत हलगर्जीपणा करत नाही या गोष्टीला समोर ठेवून त्यांची रजा मंजूर केली. पण आता दिवसेंदिवस बाबांची तब्येत खूपच खालवू लागली. आणि अशात एक दिवस गावाकडून फोन आला. अनिल काका गेला. खूप जास्त दारू पिऊन घराकडे येत असतानाच एका विहिरीत तोल जाऊन पडला आणि जागीच गेला. अशा अवस्थेत आता बाबांना प्रवास करून नेणं शक्य नव्हतं. पण तिकडे जाणंही गरजेचं असल्याने बाबांजवळ आई थांबली आणि मी व आजी गावाकडे रवाना झालो. काकाला अपत्य नसल्याने मीच अग्निडाग दिला. गावाकडे गेल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली. काकूच्या डोळ्यात थेंबभरही पाणी नव्हतं. ना ती रडत होती ना ती दुःख करत होती. उलट राहून राहून हसत होती. तिचा चेहरा एव्हाना बदलला होता. नवनव्या साड्या, अंगभर सोन्या मोत्याचे दागिने घालून फिरणारी काकी आता वेगळीच दिसू लागली. चेहरा काळवंडला होता आणि काळवंडलेल्या चेहऱ्यावर डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण झाली होती. डोळे लाल जर्द, जणू कैक महिन्यांची झोप नसल्यासारखी एक अस्पष्ट गुंगी त्या लाल डोळ्यांवर होती. कपाळावर ना कुंकू ना टिकली. पांढरं कपाळ आता तिच्या वैधव्य किती दिवसाचं आहे हे दाखवत होतं. लंकेच्या पार्वतीसारखी अवस्था झाली होती. अंगात 10 ठिकाणी फाटलेली साडी, गळ्यात काळ्या मण्यांचं मंगळसूत्र नाही. काळ्या हाताला जागोजागी पांढऱ्या रेषा उमटल्या होत्या. पायाला सतत नखाने खाजवल्यामुळे जागोजागी जखमा झाल्या होत्या. ना बांगडी ना काळा मणी, कानातल्यांचा तर पत्ताच नाही. तिची अशी अवस्था धक्का देणारी होती. कारण आजवर काका जरी छोट्या मोठ्या पगारावर काम करत असला तरी तिचं हसणं सजणं कमी झालं नव्हतं. जेव्हा त्यांची मंदिराची पुजारी म्हणून नेमणूक झाली तेव्हा तर तिचा रुबाब भरपूरच वाढला होता. कित्येकदा नकळत देवीच्याच दागिन्यांनी मढलेली असायची. मग त्यांना एवढं दारिद्र्य आलं कसं हे आम्हाला माहीत नव्हतं. पण एवढी खबर मात्र आली. गावावरून आल्यानंतर काकाने दारू पिऊन गावात खूप धिंगाणा घातला. त्यानंतर बाहेरील पोतराज येऊन त्यांचं आभरण आणि परडी घेऊन गेले. नंतर गावाने त्यांच्याकडून मंदिर हिसकावून घेत एका गरीब कुटुंबाला ते सांभाळायला दिलं. आम्हाला असं वाटलं त्यानंतर अनिल काका सुधारेल, पुन्हा शहरात वापस जाईल किंवा गावात कामधंदा शोधेल. पण तसं काहीच झालं नाही. तो केवळ आमचा तर्क होता. आजी रडता रडता काकूला वारंवार जवळ ओढून घेत होती. मात्र ती आजीपासून लांब व्हायची. एकदा दोनदा नाही तर कित्येक वेळा असं झालं. काकाला घरातून उचलत होते त्यावेळी ती कुठल्या तरी विचारात शून्य नजर करून भिंतीला तोंड फिरवून बसली होती. आम्ही विचारत होतो या घराला अचानक काय झालंय. अखेरीस काकाला अग्निडाग देऊन आलो. नंतर मात्र घरात थांबवेना तरी तिथे राहणं भाग होतं.
2-4 पाहुणे शेजारील गावातील होते. ते देखील घराची अवस्था पाहून मुक्कामाचा विचार टाळत आपापल्या गावी निघून गेली. उद्या सावडायला पुन्हा येऊ असं मला सांगत निघून गेले. आत्तापर्यंत मी कधीही केले नाही, पाहिले नाही असे विधी मला यावेळी एकट्याला करावे लागत होते. त्यामुळे मोठे जे सांगतील ते मी मुकाटपणे ऐकत होतो. रात्री अचानक अंधारात मला एक किंकाळी ऐकू आली. नाही नाही, मला नको, मी नाही, असं जोरदार कोणीतरी ओरडत होतं. आवाज घोगरा मात्र बाईचा होता. आजीने लगबगीने कंदिलाची वात मोठी केली. मीही उठून बसलो तर शेजारी झोपलेली काकू जोरात झोपेत बडबडत होती. आजीने लागलीच तिला उठवलं. हाताला हिसके देऊन तिला जागं केलं. मालती, मालती, काय झालंय तुला? का ओरडतेस? काकू उठली आणि आजीचा हात झटकत दूर सरकत भिंतीला पाठ टेकवून तिने गुडघे वर केले आणि गुडघ्यात मान खुपसून अतिशय भयानक आवाजात रडू लागली. काकूला काय होतंय हे कळायला मार्ग नव्हता. माझ्याही अंगाला एव्हाना दरदरून घाम फुटला. रात्री गाढ झोपेत असताना अस्पष्ट आलेली किंकाळी अंग थरथरवत होती. नंतर आजीने तिला झोपी घातलं. झोपतानाही ती बरेच आडेवेडे घेत होती. मला नाही झोपायचं, तो येतोय, तो मला घेऊन जाणार, माझ्या कुंकवाला नेलं, आता मी जाणार, असं काहीतरी बडबड करत होती. तिची मनस्थिती ठीक नव्हती. त्यात ती अर्धवट झोपेत बोलते. त्यामुळे आम्ही फारसं मनावर न घेण्याचं ठरवलं आणि झोपलो. पण त्या रात्री 2च्या सुमारास माझ्या कानावरती पैंजणांचा आणि काहीतरी घुमत असल्याचा आवाज आला. शांत वातावरणात जिथे फॅनची खुडबुडही नाही अशा वातावरणात तो आवाज मनात भीतीचं वारं खेळवत होता. दाराबाहेर कोणीतरी उभं होतं. सटसट आवाज घुमत होता. कदाचित भास होतोय का सत्य घडतंय मला समजत नव्हतं. पण एक 10-15 मिनिटाच्या खेळानंतर सर्व काही शांत झालं. कदाचित तिकडून कोणीतरी आपला हेतू साध्य करण्यासाठी आलं होतं. तो साध्य करून निघून गेलं. काकांच्या फोटोसमोर लावलेला दिवा घरात अस्पष्ट प्रकाश निर्माण करत होता. मी तोंडावरचं पांघरून थोडंसं बाजूला करून डोळा उघडला. काकू एका कोपऱ्यात अंग पिळवटून झोपली होती, तर आजी माझ्या शेजारीच होती. मला नक्कीच भास झाला होता असं समजून मी झोपी गेलो. सकाळी आजीनं लवकर उठवलं. साधारण 6 वाजले होते. आजीने काकूलाही उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती उठली नाही. रात्रभर तिला त्रास झालाय या विचाराने आम्ही दुर्लक्ष केलं. घरात 18 दारिद्र्याच्या खुणा दिसत होत्या. चुलीमध्ये गुडघ्या एवढं वाढलेलं गवत सांगत होतं मागच्या वेळेस चूल पेटवून किती महिने झाले असतील. आजीने डबे तपासण्यासाठी आतली खोली उघडली, पण सारी खोली रिकामी. हंड्यामध्ये पाण्याशिवाय काहीच नव्हतं. बाबांनी माझ्याकडे काही पैसे दिले होते म्हणून मी दुकानावर गेलो. चहापत्ती, दुधाचा पुडा घेऊन आलो. घरात एक काळं भगुलं होतं, कदाचित तेवढंच असावं. आजीने त्याच्यावर चहा केला. पाहुणे यायला सुरुवात झाली, कारण आज सावडायला जायचं होतं. सावडणं म्हणजे काल दिलेल्या अग्निडागाची अस्ती आणि रक्षा उचलून नदीत प्रवाहित करायची असते. पाहुण्यांनी घर भरत होतं. मात्र सगळ्यांनी उठवूनही काकू उठली नाही. अखेरीस आजीने हिम्मत करून तिच्या तोंडावरचं पांघरून बाजूला सारलं. तोच तिची अवस्था. विखुरलेले केस पाहून कशाशी तरी झटापट झाल्याची कल्पना आली. मालती, ए मालती, उठ.
काकू कशालाच प्रतिसाद देत नव्हती. अखेरीस आजीने काकूचे खांदे धरून तिला ओढलं, पण काकूचा काळासर वर्ण पांढरा फट्ट पडला होता. कपाळावरील पांढऱ्या भागाला आठ्या पडल्या होत्या. नाकातून आलेला बारीक रक्ताचा थेंब सुकून गेला होता. ओठ काळे पडले होते. दोन्ही ओठांच्या मधून दात दिसत होते. अंगावरची साडी, ब्लाऊज जागोजागी फाटलं होतं. आजीनं तिच्या अंगाला हात लावून पाहिला. अंग थंडगार होतं. कसलीशी शिरशिरी तिच्या अंगावरून गेली. नंतर सगळ्यांनी शहानिशा करून बाजूच्या डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहून नकारार्थी मान हलवली. काकू घराला सोडून निघून गेली. काल रात्रीपर्यंत ठीक होती. अचानक तिला असं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. तिचा पोस्टमॉर्टम करण्याचा कुणाचाही मानस नव्हता. आम्ही सावडायला जायच्या तयारीत असतानाच पुन्हा घरात तिरडी बांधावी लागली. पाहुण्यांना पुन्हा फोन केले गेले. यावेळी मात्र आजीशिवाय रडणारं कोणीही नव्हतं. घराचा झालेला विध्वंस तिच्या डोळ्यात पाणी आणत होता. असं कसं झालं मरी आई? तू भक्तावर एवढी का कोपलीस? का घरादारावरून तुझा गाडा फिरवलास? असं राहून राहून तिच्या रडण्यातून ऐकू येऊ लागलं. पाहुण्यांनी मात्र घाई गडबड करत अर्ध्या तासात सगळा कार्यक्रम केला. काकूची लाकडं पोचवली गेली आणि सावडायचं सामान घेऊन काही जण माझ्या पाठी अंत्ययात्रेत सामील झाले. काकूला मी अग्निडाग दिला. काकाच्या रक्षा सावडल्या आणि सर्व सोपस्कार आटपून आम्ही घरी येऊन बसलो. त्यावेळी मात्र पाहुण्यांच्या तोंडून भयानक सत्य ऐकायला मिळालं. काका वर्षश्राद्धापासून वेड्यासारखं वागत होता. हातात दिसेल ते अंगावरती मारून घ्यायचा. नशेच्या आहारी गेलेला असल्याने त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. मात्र आमच्याच एका पाहुण्याचं दुकान गावात होतं. त्याने सांगितलं, वर्षश्राद्ध झाल्यानंतर काकाने कधीही दारूला हात लावला नव्हता. काकावर नेमकं काहीतरी दुसरं स्वार झालं होतं. सगळे सोपस्कार आटपून 10वा घातला आणि मुंबईला वापस आलो. गावी जेवढे दिवस होतो तेवढे दिवस मला रोज रात्री पायातील घुंगरांचा आणि काहीतरी घुमत असल्याचा आवाज यायचा. आजीला मी 1-2 वेळा सांगितलं, मात्र तिने, तू शहरातून पहिल्यांदा गावच्या वातावरणात गेला, तुला भास झाला असेल, काळजी करू नकोस असं सांगितलं. मात्र प्रत्येक रात्री मला तो आवाज ऐकू येऊ लागला. मुंबईत आल्यानंतर बाबांची तब्येत पाहून आम्हाला धक्काच बसला. आम्हाला जाऊन फक्त 10च दिवस झाले होते. मात्र बाबा कमालीचे सडपातळ झाले होते. सावळा वर्ण केव्हाच निघून चेहऱ्यावर काळी छाया दाटली होती. आईने सांगितलं, तुम्ही गेलात त्या दिवसापासून बाबा काहीच बोलत नाहीत. बाबांना नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. घराला सुतक लागल्याने आई आणि आजी देवीचं काहीही करताना दिसल्या नाहीत. मात्र काकूचा 10वा झाल्यानंतर आणि आम्ही इकडे आल्यानंतर दोघी मिळून उघड उघड देवीचा देव्हारा पूजू लागल्या. देवीला आवाहन करत होत्या. त्यानंतर आमच्या शेजारी राहणारे विठ्ठल काका एक दिवस सहज बाबांना भेटायला म्हणून घरात आले. मात्र येताना कशात तरी पाय अडकून ते घराच्या बाहेर पडले. दार उघडच असल्याने आम्ही ते स्पष्ट पाहिलं. मी धावत जाऊन त्यांना सावरू लागलो. त्यावर अगदी तुसडेपणाने त्यांनी, बाजूला हो, जा आत, असले उद्गार काढले. मला काहीच समजलं नाही. पण त्यानंतर दुपारी जेवण झाल्यावर आजी मला घेऊन विठ्ठलपंतांच्या घरी गेली. आम्हाला दारात पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात एक वेगळीच चमक आली. दुर्गाबाई, अखेरीस गरज लागलीच का? मला हिनावत होतीस ना, आलीच ना माझ्या दारी? त्यांचं असं बोलणं मला कळत नव्हतं.
पण आजीने नरमाईचा सूर घेत, काय करावं बाबा, लेकरा बाळासाठी तुझ्याच काय कोणाच्याही दारी जायला तयार आहे मी, असं म्हणाली. विठ्ठलपंत नेमके आहेत तरी कोण हे मला कळत नव्हतं. घरी बाबा तापाने फणफणले असताना आई त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी झगडत होती आणि आजी मात्र यांच्या घरी आली. कशासाठी मला काही कळेना. तोच विठ्ठलपंतांची बायको बाहेर आली. मी त्यांना पहिल्यांदा पाहत होतो. अगदी मजबूत शरीराचा बांधा, आजीच्या काळातील होती जणू, पण चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. गोरापान वर्ण, चापून चोपून लांब सडक केसांचा आंबाडा बांधलेला, एखाद्या तरुणीलाही लाजवेल अशी कांती, गोऱ्या गोऱ्या कपाळावर ठसठशीत लाल भडक कुंकू, निळे डोळे, त्या डोळ्यात पाहताच कोणीही मोहून जावं. तिच्याकडे पाहत मी माझी शुद्ध हरपू लागलो. आजीच्या कदाचित हे लक्षात आलं असावं, कारण ती माझ्यासमोर हातात ट्रे घेऊन तशीच थांबली होती. डोळ्यात डोळे घालत मी तिच्याकडे पाहू लागलो. आजीने लागलीच तिच्या ग्लासातलं थोडंसं पाणी माझ्या चेहऱ्यावर फेकलं आणि काहीच झालं नाही. सहज हात लागला या आविर्भावात विठ्ठलपंताबरोबर बोलू लागली. मी पुरता शुद्धीवर आलो. तशी पैंजणांचा आवाज करत विठ्ठलपंतांची बायको आतल्या घरात निघून गेली. मी विचार करत होतो, आतमध्ये ही काय करत असेल, कारण मागचा दरवाजा ते कधीच उघडत नव्हते. तिथे लाईटही नव्हता. तिला पुन्हा एकदा डोळे भरून पाहण्याचा मोह मला होऊ लागला. पण विठ्ठलपंतांचं आसुरी हास्य मला भानावर घेऊन आलं. विठ्ठलपंत म्हणू लागले, हे पहा दुर्गाबाई, मी सहज तुमच्या घरात येऊ लागलो, पण त्या शक्तीने मला येऊ दिलं नाही. आता ती कोण, तुमच्या घरात दडी मारून का बसली हे मला सांगता येणार नाही. पण जेव्हापासून तुम्ही गावावरून आलात तेव्हापासून माझ्या साधनेत बाधा येऊ लागली. अगदी इथपर्यंत का मी साधनाच करू शकत नाही. सकाळी जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा कोणी ना कोणी माझ्या साधनेत अडथळा आणतं. कोणी दारावर थाप मारायचं, तर कोणी पत्रे वाजवायचं. आजीने त्यावर विठ्ठलपंतांना घरात येण्यासाठी सुचवलं. तेव्हा मात्र त्यांनी सुरुवातीला नकार देत मी येऊच शकत नाही असं सांगितलं. ती दोघंजणं कुठल्या तरी भाषेत बोलत होती. ती भाषा मराठी तर वाटत नव्हती आणि मला कळतही नव्हती. अखेरीस विठ्ठलपंतांनी काही दर्पाच्या काड्या आजीजवळ दिल्या. एक सूप दिलं आणि म्हणाले, हे सूप तुम्ही उंबरठ्यावर उलटं ठेवा. या दर्पाच्या काड्यांची एक रेष अनिलच्या पलंगाजवळ न्या. काळ्या कपड्याने देवघर झाकून घ्या. अनिलच्या उशाला एक आणि डाव्या पायाजवळ एक अशी 2 लिंब ठेवा. त्यानंतरच मी घरात पाऊल ठेवू शकेन. आजी त्या दर्पाच्या काड्या आणि ती लालसर लिंब घेऊन उठली. घरात येताच तिने आईच्या काळ्या ब्लाऊज पीसने देवघर झाकून घेतलं. घरातील वेळूचं धान्य पाखडायचं सूप उंबरठ्यावर उलटं ठेवलं आणि विठ्ठलपंतांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण केलं. त्यावर विठ्ठलपंत मगरुरीने हसत म्हणाले, दुर्गाबाई, संध्याकाळ होऊ द्या, संध्याकाळी येतो. आम्ही विठ्ठलपंतांची वाट पाहत घरात बसलो. आई बाबांच्या पलंगाशेजारी तर आजी भिंतीला पाठ टेकवून बसली. मी काय सुरू आहे, विठ्ठलपंत नेमके कोण, ते काय करतात या उत्सुकतेपोटी फेऱ्या मारत होतो. सायंकाळी 8:15च्या सुमारास विठ्ठलपंत दारावर आले. उलट्या पडलेल्या सुपावर आपला डावा पाय रोवत त्यांनी अंगठ्याने एक एक करत सुपाची पाच बाजूला केली आणि सरळ घरात शिरले. त्यानंतर पलंगावर बसत दोन्हीही पाय गडबडीने वर घेतले.
कदाचित त्यांनी नुकतीच आंघोळ केली असावी. केस न पुसता ते घरी आले होते. त्यांच्या लांबसर केसातून पडणारे थेंब त्यांच्या करड्या रंगाच्या झब्ब्यावर पडत होते. त्यांनी डावा हात बाबांच्या कपाळावर ठेवला आणि कपाळावरील घाम अलगद पुसत डाव्या हाताचा अंगठा दोन्ही भुवयांच्या मधोमध ठेवत डोळे घट्ट मिटून घेतले. अगदी सेकंदभर झाला असेल, पण जोरदार झटका बसत त्यांनी आपला हात बाजूला केला. नव्हे, तो फेकला गेला. विठ्ठलपंत धडपडत उठले. स्वतःला सावरत पुन्हा पलंगावर रुतून बसण्याचा प्रयत्न करू लागले. पण जणू कोणीतरी त्यांना हाताला धरून हकलवत आहेत असं वाटू लागलं. त्यांनी दोन्ही पाय एकमेकांवर ठेवून पद्मासन घातलं. खिशातील एका पुडीत कुंकू आणलं होतं. ते कुंकू वडिलांच्या कपाळावर दुरूनच टाकलं आणि डोळे घट्ट मिटून शांत बसले. आम्ही 5-7 मिनटं हा खेळ पाहत होतो. आजी काहीच म्हणत नव्हती. मला मात्र त्यांनी ध्यान लावल्यानंतर वातावरणात कमालीचा गारवा जाणवू लागला. कोणीतरी दरवाजातून आत येत आहे असा भास झाला आणि अगदी त्याच क्षणाला विठ्ठलरावांनी त्यांचे डोळे खाडकन उघडले. तोच खिडकी जोरात वाजली. जणू कोणीतरी पळून गेल्याचा भास झाला. हळूहळू वातावरणातील गारवा शांत झाला. दुर्गाबाई, घरी चला, एवढं बोलून विठ्ठलपंत धावतच घराबाहेर पडले. त्यांना असं धावताना पाहून आणि त्यांनी काय केलंय हे पाहून माझ्या मनाला तर धडकीच भरली. आई काहीही न समजल्यासारखी बाबांच्या शेजारी जाऊन बसली आणि वडिलांना हलवून उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. पण वडिलांच्या अंगात ताप फणफणून भरल्याने ते पुन्हा तापाच्या ग्लानीत गेले. त्यानंतर मी आणि आजी विठ्ठलपंतांच्या घरी निघालो. विठ्ठलपंतांचं आणि आमचं घर म्हणजे भिंतीला भिंत, त्यामुळे 2 पावलातच त्यांच्या घरात पोहोचलो. तोच विठ्ठलपंत केवढ्या जोरात ओरडले, दुर्गाबाई, समजतं का नाही तुम्हाला? अहो, आम्ही सुद्धा एवढा अपमान करत नाही आमच्या शक्तींचा. तुम्हाला एवढा अधिकार कोणी दिला? त्रैलोक्याची स्वामिनी म्हणवून घेताना तिला आणि तिची लाज राखणं झेपत नव्हतं तर घ्यायची कशाला परडी? लालसेनं देवीचा कोप ओढून घेतलात. भोगा आता कर्माची फळं. त्यांचं ते असं बोलणं आणि नाराजीचा सूर याने घरात नक्कीच काहीतरी भयानक शिरलंय याची खात्री झाली. मला फारसं काही समजलं नाही, पण एवढं मात्र नक्की, घरावर संकट आलंय आणि ते संकट दिसणारं नाही, मात्र त्याचा मार सहन होण्या पलीकडचा आहे. पाहता पाहता आजी विठ्ठलपंतांच्या पाया पडली. विठ्ठलपंत, माझ्या घराला वाचवा. आतापर्यंत मी कायम तुमची हेटाळणी केली, मात्र आता मी खूप संकटात आहे. मला वाचवा. मी लागेल ते द्यायला तयार आहे. माझं घर वाचवा. आजीचं असं पायाशी पडून राहणं विठ्ठलपंतांना आवडलं नाही. त्यांनी आजीला धरून खुर्चीत बसवलं आणि म्हणाले, दुर्गाबाई, बसा. माझा तुमच्यावर राग नाही. तुम्ही आत्तापर्यंत सेवाच केली म्हणून तर हे लोक आत्तापर्यंत जिवंत होते. पण एकदा का कारभार यांच्या हातात गेला आणि त्यांनी काय दिवे उधळले हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या घरी परंपरेनुसार पोतराज होता. पोतराजाची परडी आणि आभरण पुढे सुपूर्त करता येत नव्हतं, तर तुम्ही ते देवीला अर्पण करून विधिवत ही परंपरा खंडित करायला पाहिजे होती. मात्र लालसेपोटी ती अशा हातात गेली ज्यांना ना देवीची माहिती ना परडीचं महत्त्व. तरी आत्तापर्यंत फक्त आणि फक्त पूर्वजांच्या पुण्याईने यांच्यावर कोणतंही संकट आलं नव्हतं. पण ज्या दिवशी वर्षश्राद्ध झालं त्या दिवशी मात्र या पुण्याईचा अंत झाला
आणि देवीचा कोप भोगावा लागला. तुमचा मुलगा वाचेल याची शक्यता दिसत नाही, कारण तो सकारात्मक दैवी शक्तीच्या कोपात आहे. त्यामुळे माझ्यासारख्या काळ्या शक्तीला पूजणाऱ्याचं तिथं काहीच काम नाही. ना कोणता मांत्रिक ना पुजारी, कोणीच आता उपयोगाचे नाही. मी काळ्या शक्तीचा पुजारी आहे. अनेक विद्या आत्मसात केल्या आहेत. खूप नाव कमावलंय. नकारात्मक शक्तीला माझ्या घरात स्थान दिलंय. माझ्या बायकोच्या रूपात मोहिनी आणली. मात्र एवढ्या वर्षात माझ्या साधनेत, माझ्या पाहण्यात एवढ्या प्रचंड ताकदीची दैवी शक्ती मी सुद्धा पाहिली नाही. ही शक्ती तुमच्या घरात कोणालाही जिवंत ठेवणार नाही. 2 गेलेत, 3रा वाटेवर आहे. 3रा वाटेला लागताच ही शक्ती एक एक करून सगळ्यांना संपवेल, कारण तिचा कोपच तेवढा भयानक झालाय. परत एकदा सांगतो, तुमच्या घरादारावर मर्याईचा गाडा फिरलाय. माझं ऐका, एवढं करा आता. या अवस्थेतही तुम्ही तुमच्या गावच्या देवीला साकडं घाला. धूळ खात पडलेली परडी पुन्हा मंदिरात न्या. तिची पूजा अर्चा करा. 21 पोतराज बोलवून त्यांचे पाय धुवा. तुमच्याकडे असलेलं पवित्र आभरण आणि परडी त्यांच्याकडे सुपूर्त करा. मी सांगतोय हे केवळ एक तर्क म्हणून. मला सकारात्मक शक्ती आणि त्यांच्या कोपाबद्दल एवढी माहिती नाही, पण एवढं करून तर पहा. फरक पडला तर ठीक, नाहीतर तुमच्या घरादाराचा नाश कोणीच थांबवू शकत नाही. तसाही त्या शक्तीच्या अथांग सागराला माझ्या घोटभर पाण्याने काय फरक पडणार. दुर्गाबाई, तुमच्यावर माझा राग नाही. तुमचं बरोबर आहे. माझ्यासारख्या नकारात्मक शक्तीला पूजणाऱ्या माणसाची सावलीसुद्धा तुम्ही घरावर पडू दिली नाही. पण आज माझी इच्छा असूनही मी तुमची मदत करू शकत नाही. फक्त तुमची गावाला जाण्याची सोय करून देतो. कुठल्याही परिस्थितीत गावी जाऊन देवीच्या पायावर डोकं टेकवा. असं म्हणत त्यांनी अंधाऱ्या खोलीत जात हातात एक वाटी आणली. त्यात कसलंसं लाल भडक पाणी होतं. ते लगबगीने आमच्या समोरून चालत गेले. त्यांच्या मागोमाग आजी गेली. मी मात्र हळूवार माझी नजर त्या अंधाऱ्या खोलीत वळवली. त्या मिठ्ठ काळोखात एक लाल डोळ्यांची नजर माझ्याकडे खिळून होती. क्षणभर त्या नजरेला नजर मिळताच माझ्या अंगात एक चमक भरली. अगदी कोसळून पडेन एवढी धडधड वाढली. आता हे शब्दात सांगणं सोपं असेल, पण त्यावेळी मला एक क्षण एक वर्षासारखा भासला. मी जीव पणाला लावून दाराकडे धाव घेतली आणि त्या क्षणाला कानात ते वाक्य ऐकू आलं. नकारात्मक शक्तीला सुद्धा मोहिनीचं रूप देऊन मी बायकोच्या रूपात घरात ठेवली आहे. आमच्या दारात पोहोचलो तेव्हा विठ्ठल काका कुंकवाने काहीतरी आकृती काढत होते. हातातील पाण्याचं संरक्षण कवच ते आमच्या दाराभोवती बनवत होते. तो प्रकार संपल्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला. आजीने बांधाबांध करायला सांगितली. दुसऱ्याच दिवशी गावाला निघणार होतो. त्या रात्री आम्हाला अजिबात झोप लागली नाही. जो आवाज मला गावाकडे गेल्यापासून येऊ लागला, आज तो आवाज घरी सगळ्यांनाच येत होता. दारासमोर कोणीतरी जोरजोरात पाय आदळत फिरत असल्याचं भासत होतं. त्यावेळी दारावर पडणारी थाप काळीच पिळवटून टाकणारी होती. सटासट वाजणारे आसूड, हलगीचा घुमणारा आवाज आणि त्याबरोबर लईमध्ये असणाऱ्या घुंगरांमुळे एक वेगळंच संगीत निर्माण झालं होतं. तापाने फणफणलेले बाबा मात्र या गोष्टीतून अलिप्त होते. आज सकारात्मक शक्तींपासून वाचण्यासाठी उपयोगाला आणलेली काळी शक्ती किती उपयोगी पडेल याची कुणालाही खात्री नव्हती. त्यामुळे सगळं देवीच्याच भरोशावर ठेवलेलं.
अखेरीस तो आवाज थांबला. आम्ही बाबांना घेऊन गावी निघालो. गाडी थेट गावी जाऊन दुपारी थांबली. मरियाईचं मंदिर दिमाखात उभं होतं. आजी लगबगीने गावात जाऊन पोतराजांची जमवाजमव करू लागली. जणू परडीची सेवा तिलाच करून घ्यायची असावी अशा प्रकारे देवी मदतीला धावत होती. शेवटी ती सुद्धा आईच होती. आपल्या पोटच्या बाळाचे हाल कसे करणार. अखेरीस सायंकाळी सगळी पूजा बांधाबांध केली. बाबांचा ताप थंडवला होता पण उतरला नव्हता. अंगात गुंगी अजूनही होती. अपघातात फुटलेला ओठ, पायाला प्लास्टर केलेलं असतानाही देवीच्या समोर असलेल्या डोहातून बाबांना आंघोळ करून आणली. ओल्या अंगाने त्यांना पूजेला बसवलं. जुन्या घरातून आभ्राण आणि परडी बाहेर आणली. देवीचा तो काजळी आलेला टाक जेव्हा आईने पुसला तेव्हा देवीच्या चेहऱ्यावर खरोखर स्मित आलंय असं वाटू लागलं. अखेरीस सर्व पोतराजांचा मान सन्मान करून देवीच्या आरतीला सुरुवात झाली. सर्व पोतराज आपल्या पैंजणांचा आवाज करत हलगी आणि देवीच्या गोड आरतीत तल्लीन झाले. त्यांच्या घुंगरांचा, हलगीचा आवाज आता मनाला गोडवा देऊ लागला. ज्या आवाजाला महिन्याभरापासून घाबरत होतो तोच आवाज आता हवा हवासा वाटू लागला. आरती मध्यात गेली असेल आणि अचानक बाबा घुमायला लागले. आजीने तोंडात बोटं घातली. देवीचं वारं त्यांच्यात घुमत होतं. पुरोगामित्वाचा साज कुठल्या कुठे पळून गेला. आईचं वारं झाडावर स्वार झालं. या घटनेला आज 2 वर्ष पूर्ण झालीत. तेव्हापासून आम्ही न चुकता देवीच्या पायावर डोकं ठेवून घराबाहेर पडतो आणि बाबांनी स्वतःहून देवीची परडी, पोतराजाचं आभरण स्वीकारलं आहे आणि स्वतःचा देह देवीला झाड म्हणून दिला आहे. पण अजूनही बाबांचा अपघातात चिरलेला ओठ न चुकता अमावस्येला फुटून त्यातून रक्ताचा ओघळ येतो आणि तो ओघळ आजही त्या भयानक दिवसाची आठवण करून देतो. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.